नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मी आशा करतो की तुम्ही सर्वजण व्यवस्थित असाल. मी प्राध्यापक डी बी माने, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, सभाखाडे महाविद्यालय कोपाडे, BA भाग 3, सेमिस्टर 5, इलेक्ट्रिक कोर्स 7, DCE 71 हा आपल्या विषयाचा कोड आहे. प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स पार्ट 1, सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्त्वे या विषयाचे आपण सिलॅबस आज आपण पाहणार आहोत. यावर्षी आपल्याला शिवाजी विद्यापीठाने CBS पॅटर्ननुसार हा नवीन सिलॅबस आपल्याला दिलेला आहे. तर या सिलॅबसमध्ये पूर्वीच्या प्रमाणेच 40-10 पॅटर्न असा आहे की 40 मार्काचा थेरी पेपर आणि 10 मार्काचा आपले जे इंटरनल गुण आहेत, इंटरनल मार्क्स आपण म्हणतो, ते आपल्याला महाविद्यालयाकडून दिले जाते. तर 5व्या सेमिस्टरसाठी CBS पॅटर्ननुसार जो आपल्याला सिलॅबस दिलेला आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर हा कोर्स पूर्ण केल्यानंतर या कोर्सचे जे काही आउटपुट आहेत ते कोणकोणते असणार आहेत, विद्यार्थ्यांनी या कोर्सचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर यातून काही आउटपुट जे अपेक्षित आहेत विद्यार्थ्यांच्यामध्ये ते पुढीलप्रमाणे आहेत. पहिलं जे आहे आउटपुट ते म्हणजे अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि अर्थशास्त्राचं महत्त्व काय नेमकं विद्यार्थ्यांना समजले आहे की नाही हे यामध्ये पाहिलं जाणार आहे. त्यानंतर कंझ्युमर डिसिजन मेकिंग म्हणजेच या ठिकाणी उपभोक्ता किंवा जो ग्राहक आहे तो कशा पद्धतीने निर्णय घेतो आणि बाजारपेठेमध्ये उपभोक्त्याचं वर्तणूक कशी पद्धतीची असणार आहे या गोष्टीचा अभ्यास विद्यार्थ्यांना या विषयाचा अभ्यास केल्यानंतर समजून येईल. त्यानंतर युटिलिटी अँड सॅटिस्फॅक्शन म्हणजे या ठिकाणी आपल्याला उपयोगितेची संकल्पना, त्याचबरोबर समाधान म्हणजे काय या गोष्टी इथे अभ्यास करून समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर रेव्हेन्यू, कॉस्ट, कर्व्स आणि ते कशा पद्धतीचे असतात हे सुद्धा आपल्याला या विषयाचा अभ्यास केल्यानंतर समजून येते. त्यानंतर शेवटचा जो आउटपुट आहे 5वा तो म्हणजे प्रोड्युसर डिसिजन मेकिंग अँड प्रोड्युसर बिहेवियर म्हणजेच उत्पादकाचे जे काही उत्पादनविषयक निर्णय आहेत आणि त्याचबरोबर उत्पादकाची बाजारपेठेमध्ये जी काही वर्तणूक आहे ते आपल्याला या ठिकाणी या विषयाचा अभ्यास केल्यानंतर समजून येईल. तर आपल्याला यावेळी सूक्ष्म अर्थशास्त्राचं जे काही तत्त्व हा जो काही विषय आहे यामध्ये आपल्याला 4 मॉड्यूलचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मॉड्यूल हा शब्द CBS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. पूर्वी याला आपण युनिट असा हा शब्द वापरत होतो. या ठिकाणी तुम्हाला मॉड्यूल 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीचं या 4 भागामध्ये तुमच्या सिलॅबसची विभागणी करण्यात आलेली आहे. मॉड्यूल फर्स्ट जो आहे तो इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय आपण या पहिल्या विभागामध्ये किंवा पहिल्या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल 2मध्ये कंझ्युमर्स बिहेवियर म्हणजेच उपभोक्त्याची वर्तणूक हा भाग आपण या दुसऱ्या मॉड्यूलमध्ये समजून घेणार आहोत. त्यानंतर मॉड्यूल 3 डिमांड अँड सप्लाय ॲनालिसिस मागणी आणि पुरवठा विश्लेषणाचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. मॉड्यूल 4 थेअरी ऑफ प्रोडक्शन म्हणजेच उत्पादनाचे जे काही सिद्धांत आहेत त्या सर्व सिद्धांताचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर मॉड्यूल फर्स्टमध्ये वेगवेगळे जे घटक आहेत ते कोणकोणते घटक आहेत त्याचा आपण अभ्यास इथे करणार आहोत. पहिले जे मॉड्यूल आहे ते म्हणजे इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय. 1.1 मिनिंग, नेचर अँड स्कोप म्हणजेच या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. 1.2मध्ये इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व आणि मर्यादा या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. 1.3 द इकॉनॉमिक प्रॉब्लेम, स्कॅरसिटी अँड चॉईस, कन्सेप्ट ऑफ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजेच या ठिकाणी आर्थिक प्रश्न म्हणजे काय, त्यानंतर आर्थिक प्रश्नांची निर्मिती ही दुर्मिळतेतून होत असते म्हणजेच
दुर्मिळता आणि या दुर्मिळतेतून आपल्या जे काही आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा ज्या काही गरजा निर्माण झालेल्या आहेत त्यातून प्राधान्यक्रम निवड कशी करायची हा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. यातून संधी खर्च ही संकल्पनासुद्धा आपल्याला अभ्यास करायची आहे. आपल्याला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो की अर्थशास्त्राची निर्मिती ही आर्थिक प्रश्नातून झालेली आहे आणि आर्थिक प्रश्न हे दुर्मिळतेतून निर्माण झालेले असतात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की अर्थशास्त्र हे आर्थिक प्रश्नांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. हो, ठीक आहे. त्यानंतर 1.4 फ्रेमवर्क ऑफ इकॉनॉमिक ॲनालिसिस कन्सेप्ट मॉड्यूल अँड पॅरामीटर्स म्हणजेच आर्थिक विश्लेषणाची चौकट, संकल्पना, भाग आणि मापदंड या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. यानंतर मॉड्यूल 2 कन्झ्युमर्स बिहेवियर म्हणजेच उपभोक्त्याची वर्तणूक. यामध्ये 2.1 युटिलिटी कन्सेप्ट, टोटल अँड मार्जिनल युटिलिटी. आपण यापूर्वी 12वीला याचा अभ्यास केलेलाच आहे की उपयोगितेची संकल्पना आणि उपयोगितेचे मुख्य 2 प्रकार जे आहेत ते म्हणजे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. उपयोगिता म्हणजे आपण असं म्हणतो की एखादी वस्तू व सेवेमध्ये मानवी गरज भागवण्याची जी काही क्षमता किंवा जी काही ताकद आहे त्यालाच आपण उपयोगिता असं आपण म्हणतो. त्यानंतर 2.2 कार्डिनल युटिलिटी अप्रोच लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी संख्यात्मक उपयोगिता दृष्टिकोन. त्यामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या सर्वांना माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो की डॉक्टर मार्शल यांनी उपयोगिता ही संख्येमध्ये मोजता येते असं म्हटलेलं आहे. आणि या दृष्टिकोनावर आधारित घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम आपल्याला मार्शल यांनी अभ्यासासाठी इथं आपण घेतलेला आहे. ऑर्डिनल युटिलिटी अप्रोच मिनिंग प्रॉपर्टाईज अँड इंडिफरन्स कर्व. क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन, अर्थ आणि समृद्धी वक्राचे गुणधर्म या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. 2.4 कन्झ्युमर्स इक्विलिब्रियम अँड कन्झ्युमर सरप्लस म्हणजेच उपभोक्त्याचे संतुलन आणि उपभोक्त्याचे संतोषाधिक्य इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. यानंतर मॉड्यूल क्रमांक 3 डिमांड अँड सप्लाय ॲनालिसिस म्हणजेच मागणी आणि पुरवठा विश्लेषण. यामध्ये 3.1 लॉ ऑफ डिमांड फंक्शन, डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड म्हणजेच मागणीचा नियम, मागणी फलन, मागणी निर्धारित करणारे घटक इत्यादींचा अभ्यास आपण करणार आहोत. यापूर्वी आपण मागणीचा नियम 12वीला अभ्यासलेला आहेच, तो सविस्तर आपण पुन्हा एकदा या ठिकाणी अभ्यासणार आहोत. 3.2 इलास्टिसिटी ऑफ डिमांड, प्राईस, इन्कम, क्रॉस अँड सबस्टिट्यूशन्स म्हणजेच मागणीची लवचिकता म्हणजे काय, मागणीची लवचिकता संकल्पना प्रामुख्याने कोणी मांडली, त्याचबरोबर मागणीच्या लवचिकतेचे मुख्य प्रकार त्याच्यामध्ये किंमत लवचिकता, उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि पर्याय लवचिकता इत्यादी गोष्टींचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. 3.3 मेजरमेंट अँड इम्पॉर्टन्स, मापन आणि महत्त्व म्हणजेच मागणीची लवचिकता ही कशा पद्धतीने मापन करायची आणि त्याचं दैनंदिन जीवनामध्ये महत्त्व नेमकं काय आहे हा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. 3.4 लॉ ऑफ सप्लाय फंक्शन अँड इलास्टिसिटी, पुरवठ्याचा नियम, पुरवठा फलन आणि लवचिकता. यापूर्वीसुद्धा आपण पुरवठ्याचा नियम 12वीला अभ्यासलेला आहे, तो पुन्हा आपण इथं सविस्तर पद्धतीनं अभ्यासणार आहोत. मॉड्यूल क्रमांक 4 थिअरी ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाचे सिद्धांत. यामध्ये 4.1 लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन अँड लॉ ऑफ रिटर्न्स टू स्केल, बदलत्या प्रमाणफलाचा नियम आणि प्रमाणफलाचा नियम हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. 4.2 इकॉनॉमिक्स अँड डिसइकॉनॉमिक्स ऑफ स्केल, बचती आणि बेबचती या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. रेव्हेन्यू 4.3 रेव्हेन्यू, टोटल, मार्जिनल अँड ॲव्हरेज रेव्हेन्यू, प्राप्ती याला आपण महसूल
असंही म्हणतो. तर प्राप्ती म्हणजे नेमकं काय, त्याचबरोबर प्राप्तीचे एकूण प्राप्ती, सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती हे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. 4.4 कॉस्ट कन्सेप्ट्स अँड देअर रिलेशनशिप्स, कॉस्ट कर्व्स, शॉर्ट रन अँड लाँग रन. म्हणजेच खर्च संकल्पनेचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत आणि यामधला संबंध आपण अभ्यास करतो. खर्च वक्राचा प्रामुख्याने आपण अभ्यास करत असताना अल्प कालावधीमधील खर्च वक्र आणि दीर्घ कालावधीमधील खर्च वक्र कशा पद्धतीचे असतात याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो सिलेबस आपल्यासमोर आहे तो मी म्हटल्याप्रमाणे की शिवाजी विद्यापीठाने यावर्षी आपल्याला CBSE पॅटर्ननुसार हा सिलेबस आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे. आणि हा अभ्यास करत असताना आपल्याला की वेगवेगळ्या नवीन गोष्टींचा सुद्धा इकडं वेगवेगळ्या गोष्टींचा सुद्धा समावेश या सिलेबसमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळं हा सिलेबस आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करून आपल्याला अभ्यासाला सुरुवात करता येईल. तर यानंतर दुसऱ्या विषयाचा सिलेबस घेऊन मी आपल्यासमोर लवकरच येईन. हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स हा पेपर जो आहे, या पेपरचा सिलेबस मी तुमच्यासमोर घेऊन लवकरच येईल. तर या ठिकाणी तुम्ही मला जॉईन झाला आणि माझं लेक्चर जे तुम्ही ऐकलं त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचा आभारी आहे. थँक्यू. आणि स्टे होम, स्टे सेफ. घरीच राहा, सुरक्षित राहा, घराच्या बाहेर पडू नका. ओके, थँक्यू.